गावठी कट्टा व धारदार हत्यार बाळगणारे आरोपी जेरबंद. पंचवटी पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाची कामगिरी. दिनांक 21/12/2025 रोजी 9 ते 21 वाजता दरम्यान पंचवटी पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार 1867 नांदुर्डीकर यांना गोपनीय बातमी मिळाली की अमरधाम रोड कन्नमवार ब्रिजच्या खाली 2 इसम गावठी कट्टा व धारदार हत्यारासह असल्याची बातमी मिळाली. सदर बातमीबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गजेंद्र पाटील यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट व पथक कारवाई करण्याकामी रवाना केले. नमूद ठिकाणी गुन्हे शोध पथक पोहोचले असता सदर ठिकाणी 2 इसम हे संशयित हालचाली करताना दिसले असता पोलीस पथकाला बघून ते पळून जात असताना गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव अक्षत अविनाश जाधव, वय वर्ष 19, राहणार म्हाडा बिल्डिंग रूम नंबर 502 बी विंग जत्रा हॉटेलजवळ आडगाव नाशिक व त्याचा साथीदार एक विधी संघर्षित बालक असं सांगितलं. तेव्हा त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये देशी बनावटीचा कट्टा व एक लोखंडी कोयता असं साहित्य मिळून आल्याने ते 2 पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपितांविरुद्ध सरकारतर्फे पोलीस शिपाई अमोल देशमुख यांनी फिर्याद दिल्याने पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 630/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 4/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 भारतीय न्याय संहिता कलम 3-5 प्रमाणे दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट हे करत आहेत. सदरची उल्लेखनीय कामगिरी ही श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत पोलीस उप आयुक्त परिमंडल 1, श्री शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग, वन पोलीस निरीक्षक गजेंद्र आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट व अंमलदार पोलीस हवालदार 1867 महेश नांदुर्डीकर, पोलीस हवालदार 1558 काळे, पोलीस हवालदार 1761 पवार, पोलीस नाईक 608 लोणारे, पोलीस शिपाई 2271 गायकवाड, पोलीस शिपाई 2144 पवार, पोलीस शिपाई 352 देशमुख, पोलीस अंमलदार 2394 बहिरकर, पोलीस शिपाई 1025 पायकडे, पोलीस शिपाई 597 चितळकर, महिला पोलीस अंमलदार 2770 भुईकर पथक अशांनी पार पडली.